नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता नंदिनी आई होऊ शकत नसते, तर काव्या लवकरच आई होणार असते. पण मात्र तिला आता तिच्या करिअरचं खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण अनिशाला भेटल्यानंतर तिने काव्याचे डोळे उघडलेले असतात की जर बाळ आलं तर तू तुझं करिअर सांभाळू शकत नाहीस, तू तुझा संसार, बाळ आणि अभ्यास तिघे एकत्र नाही करू शकत. तुझं स्वप्न आहे ना IAS व्हायचं. तेव्हा काव्या म्हणते की मी पारच्या मदतीने सगळं काही व्यवस्थित पार पाडेल. देशमुख मला सगळ्या गोष्टीत साथ देतात, यामध्ये ती माझ्यासोबतच असतील. तर काव्याला नंदिनीसाठी देखील वाईटच वाटत असतं की जीवा आणि नंदिनीची खूपच इच्छा होती, पण मात्र तिला मातृत्व लाभलं नाही. त्यानंतर गुरुजी घरी येतात, तेव्हा नंदिनी आता घडलेला सगळा प्रकार गुरुजींना सांगते. तेव्हा गुरुजी त्या नंदिनीला सांगतात की तुलाही बाळाचं सुख मिळणार आहे, कारण जे आपल्याला दिसतं ते खरं नसतं. आणि आता रम्याने डॉक्टरांना पैसे देऊन हे सगळं करायला सांगितलेलं असतं आणि हे गुरुजींच्या लक्षात आलेलं असतं. आणि असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.